तालुका कवठे महांकाळ मोरगाव येथे अश्विनी शिवाजी शिर्के वय 21 हिचा विषारी द्रव प्राशनामुळे मृत्यू झाल्याचा प्रकार बुधवारी घडला होता। मात्र कवठे महांकाळ पोलिसांनी केलेल्या तपासात ही आत्महत्या नसून खून असल्याचे उघड झाले। अश्विनीचा सख्खा चुलत भाऊ हनुमंत रामचंद्र शिर्के वय 31 राहणार मोरगाव यानेच अनैतिक संबंध लपवण्यासाठी हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली। कवठे महांकाळ येथील नळघोर वस्तीवरून बेलदार वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावरून बुधवारी रात्री युवतीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला होता। मृतदेहाजवळ विषारी द्रवाची बाटली सापडली होती। त्यामुळे प्रथम दर्शन ही तिने आत्महत्या केल्याचा पोलिसांचा अंदाज होता। मात्र जत येथील उपविभागीय पोलीस अधिकारी व कवठे महांकाळचे पोलीस निरीक्षक यांनी सखोल तपास करून 2 दिवसातच गुन्हा उघडीत आणला। युवतीस मृत अवस्थेत दवाखान्यात दाखल करणारा सख्खा चुलत भाऊ हनुमंत शिर्के याने तिचा खून केल्याचे सिद्ध झाले। याबाबतची फिर्याद अश्विनीची बहीण सानिका हिने कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात दिली। याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की संशयित हनुमंत शिर्के हा नातीने अश्विनीचा काकाचा मुलगा, त्यामुळे त्याचे अश्विनीच्या घरी येणे जाणे, तो जसा अश्विनीच्या घरी यायचा तसा तो अश्विनी सोबत जवळ वाढवण्याचा प्रयत्न करायचा। सतत तिच्या संग रोमॅन्टिक बोलणं, तिच्याकडे बघून इशारे करणं हे तो करायचा। पण त्याचं एकच लक्ष होतं की फक्त अश्विनी सोबत संबंध निर्माण करायचे, कारण त्याच्या डोक्यात वाचण्याचा किडा वळवळ करत होता। म्हणून त्यांनी नात्या गोत्याचाही विचार केला नाही। नात्याने भाऊ असल्यामुळे घरातील व्यक्तींना त्याच्यावर काय संशय येणार, पण त्याच्या डोक्यात काय चालू हे घरातल्या व्यक्तींना व अश्विनीला सुद्धा कळले नाही। आणि त्यांचं बोलणं आणि सोबत राहणं, इशारे करणे अश्विनीला सुद्धा आवडत असत आणि ती नकळत चुलत भावाच्या प्रेमात पडली आणि अश्विनीच्या कुटुंबातील व्यक्तींच्या विश्वासाचा गैरफायदा घेत अश्विनी सोबत त्याने जबरदस्तीने संबंध ठेवले। हा प्रकार खूप दिवसापासून चालू होता, म्हणून यातून ती गर्भवती राहिली। पण तिचा चुलत भाऊ हनुमंत याला हे मूल नको होते, कारण की हे मूल त्याचं आहे हे लोकांना व समाजात माहीत पडलं तर लोक त्याच्या तोंडात माती घालेल, त्याची बदनामी होईल, म्हणून त्याने अश्विनीला गर्भपातासाठी धमकावले। पण अश्विनीला हे मूल हवे होते आणि तिने तिचा चुलत भाऊ हनुमंत याच्याकडे लग्नासाठी तगादा लावला। पण हनुमंताला फक्त तिच्यासोबत संबंध ठेवायचे होते, तिच्यासोबत लग्न करायचे नव्हते, म्हणून त्याने तिला लग्नास नकार देत गर्भपात करण्यासाठी धमकायला सुरुवात केली। पण तिने गर्भपातास नकार दिल्याने त्याचा राग मनात धरला व अश्विनीला रागून त्याने अश्विनीसह तिच्या गर्भात जीवे मारण्याच्या उद्देशाने जबरदस्तीने मोटारीत बसून नरघोल येथे नेले। पण पुढे काय होणार आहे याची अश्विनीला कल्पनाच नव्हती। गाडी थांबवून हनुमंतने जबरदस्ती विषारी द्रव्य पाजून तिचा खून केला। पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने अश्विनी हिने स्वतःच विषारी द्रव्य प्राशन केल्याने भासवण्यासाठी नरघोल वस्ती परिसरात रस्त्याकडेला मळ रानावर मृतदेह टाकून तो पसार झाला। पोलिसांनी संशयित हनुमंत याला अटक केली आहे। बघा, स्वतःच्या शरीर सुखासाठी त्यांनी तिच्यासोबत संबंध प्रस्थापित केले, नात्याला काळिमा फासवला। आता तोच काय तर त्याचं संपूर्ण कुटुंब तोंड दाखवायचे लायकीचे राहिले नाही। म्हणून असे संबंध ठेवण्यापूर्वी स्वतःचा नाही पण परिवाराचा तरी विचार करावा। धन्यवाद।